गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ओके, आज आपण सॉल्ड एक्झाम्पल्स स्टार्ट करूयात फास्टमध्ये. आणि अथर्व, तुला आवाज ऐकू येतोय? व्हिडिओ दिसतोय? चॅटबॉक्समध्ये रिप्लाय करशील. हम्म, सॉल्ड एक्झाम्पल. येस. ओके, फर्स्ट क्वेश्चन. त्याच्या आधी रिव्हिजन करायची थोडी. सो काय काय बघितलेलं आपण? व्हॉट इज सेट? Set is well-defined collection of well-defined objects is called set. आणि सेकंड आहे रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स. किती मेथड्स आहेत? रोस्टर मेथड, सेट बिल्डर मेथड, वेन डायग्राम मेथड. हे झाले 3 रिप्रेझेंटेशन. आणि इम्पॉर्टंट डेफिनेशन्स कुठले कुठले? इक्वालिटी ऑफ सेट्स, इक्विवॅलंट ऑफ सेट्स, सबसेट, सुपरसेट, प्रॉपर सेट, युनिव्हर्सल सेट, अजून एक पॉवर सेट. हे झाले डेफिनेशन्स. आणि आपण काल शिकलेलो ऑपरेशन्स ऑफ सेट्स. कॉम्प्लिमेंट सेट, युनियन सेट, इंटरसेक्शन सेट, आणि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी, डी मॉर्गन्स लॉ. हे सगळे टाईप्स शिकलो, त्यांचे प्रॉपर्टीज शिकलो. आणि हां, डिफरन्स ऑफ सेट्स. ठीक आहे. आता वी विल स्टार्ट, दॅट इज फर्स्ट एक्झाम्पल. आता फर्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा, A is x. A is a set that x is such that x is a factor of 6 and x is factor of 8. X is such that x is a factor of 8. मग तुम्ही दोन सेट्स काढणार, A आणि B. मग ते दोन्ही सेट्स आल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे? फाइंड A मायनस बी अँड B मायनस ए. तुम्ही आहे ना, आत्ता मला फक्त तुमच्या नोटबुकमध्ये फॅक्टर्स काढून दाखवा A आणि Bचे. ते बंद करा टेक्स्टबुक. अथर्व, तू पण सॉल्व कर नोटबुकमध्ये. x is such that x is a factor of 6 and x is such that x is a factor of 8. डन. A चे फॅक्टर्स काय काय आलेत? 1 2 3 6. गुड. आणि 8 चे फॅक्टर्स? 8 चे बीचं सेट पण काढायचं ना आपल्याला. येस, व्हेरी गुड. आता आपल्याला काढायचं आहे A मायनस बी आणि B मायनस ए. कसं काढणार तुम्ही? A ची सेट आहे, त्याच्यातनं B सेट मायनस करायचं आहे. बघा येतंय का सॉल्व करून? मग लगेच आपण सॉल्व करू नोट्समध्ये. हां, कळलं का तुम्हाला कसं केलं? तर आपण एकदा इथेच सॉल्व करू शॉर्टमध्ये, म्हणजे ऑनलाईन वगैरे असतील त्यांना कळेल. ठीक आहे. आपण काय केलं? Aचा सेट काढला 1 2 3 6 आणि Bची सेट्स काढली 1 2 4 8. हे झाले फॅक्टर्स ऑफ 6 अँड फॅक्टर्स ऑफ 8. सो हे दोन सेट्स आपल्याला ॲक्च्युलीमध्ये भेटले. हां, हे सेट्स भेटले A आणि B. मग आता आपल्याला काढायचे A मायनस बी. आता हा जो टर्म आहे Aचा, Aचे सेट्स ते झाले 1 2 3 6. 1 2 3 आणि 6. ह्या सेटमधून आपल्याला बी सेट सबट्रॅक्ट करायचं आहे.
सो बीचा सेट आहे 1 2 4 8. ह्याच्यातले कॉमन टर्म्स कुठले आहेत? 1 1 2 2. सो रिमेनिंग जो काही असणार आहे बी सेटचा तो असणार आहे 3 आणि 6 आणि 4 आणि 8 असणार आहे आपल्याला बी मायनस एचा टर्म. ठीक आहे. सो ए मायनस बी रिमेनिंग टर्म्स भेटले आपल्याला 3 आणि 6 बिकॉज पूर्ण बी सबट्रॅक्ट करून एवढा एचे टर्म्स रिमेनिंग आहेत. सो आपल्याला हा झाला ए मायनस बी आणि बी मायनस एचे टर्म्समधून बीचा जो सेट आहे इथे बीचा जो सेट आहे त्याच्यातनं आपल्याला एचे टर्म्स मायनस करायचे. मग काय मायनस होणार आहे? 1 आणि 2 कॉमन आहे. सो 1 आणि 2 सबट्रॅक्ट होणार आणि रिमेनिंग भेटलं आपल्याला 4 आणि 8 जे बीचे रिमाइंडर्स आहेत. सिम्पल. इथपर्यंत काहीच असं अवघड नव्हतं. ठीक आहे. सो सेकंड एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये काय करायचं आहे तुम्हाला? ए इज अ सेट. ठीक आहे. ए इज अ सेट विच इज 1 अपॉन एक्स. जो हा एक्सचे त्यांनी काय कंडिशन सांगितली आहे की x is such that x belongs to natural number where x is less than 8. म्हणजे आता x चे काय काय व्हॅल्यूज असणार आहेत? 1 1 अपॉन 2. नाही आपण सबस्टिट्यूट नंतर न करू. फर्स्ट मला हे सांगा की x चे व्हॅल्यूज काय काय असणार आहे लेस देन 8? 1 2 3 4 5 6 7 पर्यंत लेस देन 8. मग आता ते व्हॅल्यूज आपण इथे सबस्टिट्यूट करणार 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंत. मग ए सेट येईल आणि बी सेटमध्ये पण 1 अपॉन 2x इज नंबर वेअर x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आणि x इज लेस देन 8. ठीक आहे. सो आता आपण हे दोन्ही सेट्स काढा आता नोटबुकमध्ये. ए आणि बी. इझी आहे ना? का मी सॉल्व करू बोर्डवर? क्वेश्चन तुम्ही एकदा नोट डाऊन केल्यानंतर मला सांगा. मला नोट्स ओपन करायचे आहेत. रोज डेट आणि डे लिहित जावा म्हणजे इट्स अ गुड हॅबिट. अथर्व तू पण सॉल्व कर तुझ्या नोटबुकमध्ये. आणि आज मला व्हॉट्सॲपवरती तुझे फोटोज पाठव नोटबुकमध्ये सॉल्व केलेले. ओके. हां चालेल. जेवढं येते तुम्ही तेवढं सॉल्व करा म्हणजे चुकलं तरी पण नो प्रॉब्लेम. ए मायनस बी काय करणार आहे? एचा जो सेट आहे त्याच्यातनं बीचे केवढे टर्म्स असेल तेवढे मायनस करायचे. जे रिमेनिंग असेल ते लिहून टाकायचे. वन अपॉन 2x आहे आता. सो 2
1/4, 1/6, 1/8, 1/10, 1/12, 16, 1/16. ओके, हितपर्यंत काय डाऊट? आपल्याला सेट्स काढायचे. आता एक्झाममध्ये असेच क्वेश्चन येणार की ते आपल्याला सेट बिल्डर फॉर्ममध्ये एक स्टेटमेंट देणार, ते आपल्याला रोस्टरमध्ये कन्व्हर्ट करायचे आणि सेट्स काढायचे. सेट्स नंतरनं काय किती इझी आहे. परत त्यांनी सांगितले ए मायनस बी करायचे आपल्याला, ए मायनस बी. ठीक आहे. ठीक आहे. हे बघ, आता हा एचा एचे जे सेट आहे त्याच्यातनं आपण बी सबट्रॅक्ट करणार आहे. आता बीचे कुठले कुठले टर्म्स एलिमेंट्स सेम आहेत ते आपण कट करून बघू. सो 1/2, 1/4, 1/6. ओके, मग रिमेनिंग काय भेटलं आपल्याला? 1/1, 1/3, 1/5, 1/7. किती इझी आहे. असे 2 मार्क्स तुम्हाला भेटतील ह्या टर्म्सला. आणि सेकंड बी मायनस ए आहे, हे तुम्ही सॉल्व केलं आहे का? बी टर्म्समधून, हां, आणि रिमेनिंग बीचे टर्म्स. 1/2 कॅन्सल होणार, 1/4 कॅन्सल होणार, 1/6 कॅन्सल होणार. मग रिमेनिंग 1/10, 1/12, 1/14, 1/16 हे असणार आपल्याला बी मायनस एचे व्हॅल्यूज. ठीक आहे, इझी. सेकंड, सो बघा तुमचे आन्सर्स बरोबर आहेत का? बी मायनस ए आणि ए मायनस बीचे. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन. आता ए बी सी डी दिलेत. यू हॅव टू फाइंड ए युनियन बी, ए युनियन बी, ए युनियन बी युनियन सी आणि बी युनियन सी युनियन डी. ठीक आहे. तुम्ही नोटबुकमध्ये क्वेश्चन लिहा आणि ना टेक्स्टबुक तुमची बंदच ठेवा, म्हणजे तुम्हाला आहे ना कळेल की तुम्हाला किती कन्सेप्ट्स कळलेत आणि किती सॉल्व करता येते. ए बी सी डीचे व्हॅल्यूज द्या पहिले तरी. ऑनलाईन स्टुडंट्स, हे एचे व्हॅल्यूज आहेत. एची व्हॅल्यू बी सी आणि डी हे नोटबुकमध्ये लिहा. बोर्डवरती कोण सॉल्व करायला येते? मनीष, ये तू. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन करशील, सेकंड सलील करेल. मी क्वेश्चन लिहून देते तुम्हाला, पण उगीचच बोर्डवर येऊन हे नको. थांब, मी तुला क्वेश्चन आहे ना नोट इथे लिहून देते. सॉल्ड एक्झाम्पल थर्ड आहे ना, क्वेश्चन नंबर थर्ड. ए चे व्हॅल्यूज, ठीक आहे मी लिहिते. ए इज इक्वल टू ब्रॅकेट 1, 2, 3 and 4. बिग बुक बुक ओपन नको करूस. ठीक आहे. हे बघ, किती आलं तरी पण काही इश्यू नाही आपल्याला, आणि किती इझी आहे हे. हां हां, मी लिहिते इथं क्वेश्चन, तू टेन्शन नको घेऊ त्याचं. 3, 4,
5 3 4 5 अँड 6. बी आणि सी चे व्हॅल्यूज आहेत 5 6 आणि डी चे व्हॅल्यूज आहेत 7 8 9 10. आता मनीष तुला फाइंड आउट करायचं आहे आणि सगळ्यांनी ए युनियन बी, ठीक आहे, ए युनियन बी ये सॉल्व करशील. सलील तू नोटबुकमध्ये सॉल्व कर. सेकंड क्वेश्चन तुला टेक्स्ट इथे करायचं आहे. व्हेरी गुड. काय केलं आपण? सेम टर्म्स एकदाच घेतला. व्हेरी गुड. ठीक आहे, झालं. हे बरोबर आहे आपला ए युनियन बी. आता सेकंड क्वेश्चन आहे ए युनियन बी, बी युनियन सी. आता काय करशील सलील? पहिले तू कुठले दोन टर्म म्हणजे काय बघतोयस तू? ए युनियन बी का बी युनियन सी? ॲज इट इज. ओके. मग त्याच्यानंतर बी आणि सी. 7 8. व्हेरी गुड. स्मार्ट स्टुडंट्स ऑफ सक्सेस मंत्रा क्लास. ठीक आहे. आणि थर्ड वन आहे, हां ये, कोण करते? ये तू ये. थांब मी क्वेश्चन लिहून देते तुला. बी युनियन सी युनियन डी. काय आता बी युनियन सी. ठीक आहे ठीक आहे, नो इशू. व्हेरी गुड. आता बी युनियन सी करायचं. 3 4 5 6 आणि सी चे बघ 8. ओके. आता बी युनियन सी टू युनियन ऑफ डी. 9 10. व्हेरी गुड. किती इझी आहे. फर्स्ट टाइम तुम्ही सगळे क्वेश्चन सॉल्व करा. काल तूच मला म्हणत होतास ना की एक्झाम्पल्स कसे येणार आहेत आपल्याला. डन. फर्स्ट झाला, सेकंड झाला, थर्ड झाला. As the number of elements in every set A, B, C, D is 4, the set A, B, C, D are equivalent. ओके. हे बघ अजून एक आपल्याला आहे ना हे भेटलं इथे की ए युनियन बी, ए युनियन बी युनियन सी आणि बी युनियन सी युनियन डी मध्ये ना 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 ए बी सी डी हे जे सेट्स आहेत आपले त्या सगळ्या सेट्समध्ये 4 एलिमेंट्स आहेत म्हणून ते इक्विव्हॅलेंट झाले. ठीक आहे. मी तर सोल्युशनचे एलिमेंट्स काउंट करत होते. सो बी हे बी सी डीचे 4 द सेट्स आर इक्विव्हॅलेंट. तुम्ही जेवढं एक्स्ट्रा लिहिताल ना, आता बघ हे नसतं लिहिलं तरी तुमचं सोल्युशन भेटले. ए युनियन बी काय, बी युनियन सी काय, सगळं तुम्ही इथेच सोल्युशन एंड होतं आपलं. पण तरी त्यांनी हे एक्स्ट्रा अजून लिहून तुमचं नॉलेज चेक केलं की लाईक एक्झामिनर बघणारच ना की ह्यांना हे पण प्रॉपर्टीज माहिती आहेत. ठीक आहे, झालं नोटबुकमध्ये सॉल्व करून. आता फोर्थ, लेट U be universal set, B the universal set A, B आणि C
हे 3 सेट्स दिलेत त्यांनी, आपल्याला ए कॉम्प्लिमेंट काढायचं आहे. चला हे इझी आहे, नोटबुकमध्ये. हां, कुठे इथे येऊन काढतोस? ठीक आहे, ये. फक्त कॉन्फिडेंटली. हे बघ, आता पूर्ण हा क्वेश्चन सलील सॉल्व करेल. सलील नाही, मनीष. ठीक आहे, ये इकडं मनीष. क्वेश्चन नंबर 5 नाही, क्वेश्चन नंबर 4. ये फास्ट सॉल्व करशील फक्त. तुला क्वेश्चन नंबर 4. सेट्स तुला बघायला लागतील ना. ठीक आहे, मी लिहून देते तुला. युनिव्हर्सल सेट 1 2 3 4 5 6 7 8 9 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, युनिव्हर्सल सेट. ए चे व्हॅल्यूज आहेत 1 3 हे खूप इझी क्वेश्चन्स आहेत. 1 3 5 7 9. नाही घेतले तरी चालतील, पण तरी आपण एकदा तरी सगळे क्वेश्चन सॉल्व करायचेच. 2 3 4 6 8 आणि 10. ए बी आणि सी चे व्हॅल्यूज आहेत 6 7 8 आणि 9. आता तुला फर्स्ट फाइंड आउट करायचं आहे ए कॉम्प्लिमेंट. आता ए चे जे एलिमेंट्स आहेत युनिव्हर्सल सेटमध्ये चेक करशील. तू तुझ्या कन्व्हिनियंटनुसार कट वगैरे करशील, काही इश्यू नाही आहे. म्हणजे ए चे एलिमेंट्स. गुड. हां, 2 4 6 8 10. ए कंपोनंट. सेकंड वन काय आहे? ए इंटरसेक्शन सी. तू ट्राय कर, बघू येते का. ए इंटरसेक्शन सी चा कॉम्प्लिमेंट. आता पहिले काय करणार तू? ए इंटरसेक्शन सी. ए इंटरसेक्शन सी काय आहे पहिले तू सांग. ए इंटरसेक्शन सी काय आहे? म्हणजे तू दोघांचं कॉमन काढणार. ओके, विसरे. व्हेरी गुड मनीष. आजचा लेक्चर तू तुझ्या पॅरेंट्सला मामाला दाखव मस्तपैकी. ओके. बघा मामा. तू कशात बघतोयस ए आणि सी चे इंटरसेक्शन करायचे? ओके, ए कॉम्प्लिमेंट काढतो. ठीक आहे. येस, व्हेरी गुड. आय एम सो प्राऊड ऑफ यू मनीष. आता इथे त्यांनी ए कॉम्प्लिमेंट कसं काढलंय त्यांनी? ए चे जे टर्म्स आहेत ते युनिव्हर्सल सेटमध्ये चेक केले, ते सोडून जे काही रिमेनिंग असणार आहेत ते आपले ए कॉम्प्लिमेंट असणार आहे. सो यू आर राईट मनीष. आणि सेकंड वन आहे ए इंटरसेक्शन सीचा कॉम्प्लिमेंट. आता ए इंटरसेक्शन सी ह्या दोघांमध्ये असे टर्म्स जे कॉमन आहेत. सो कॉमन कुठले कुठले आहेत? 7 आणि 9. ठीक आहे, 7 आणि 9 सोडून जे काही आहेत अनकॉमन ते सगळे लिहिलेत आपण. सो हे झाले ए इंटरसेक्शन सीचा कॉम्प्लिमेंट. आणि थर्ड वन आहे ए कॉम्प्लिमेंट. मग काय येणार? ए
आपल्याकडं काय होतं तो प्रॉपर्टी ए कॉम्प्लिमेंट एचं प्रॉपर्टी इज इक्वल टू ए आहे. आणि जरी प्रॉपर्टी जरी माहिती नसला तरी आपण चेक करू शकतो ना, ए कॉम्प्लिमेंट तर काढलाय, मग आता परत ह्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. मग ह्याचा कॉम्प्लिमेंट काय असणार आहे? हां, हे सोडून युनिव्हर्सल सेटमध्ये ए मध्ये सॉरी हा टर्म सोडून जे काही रिमेनिंग आहेत तो आपला असणार आहे ते व्हॅल्यूज. सो एचे व्हॅल्यूज काय आहेत? 1 3 5 7 आणि 9. ए कॉम्प्लिमेंटचा ए. आणि अजून थर्ड झालं. फोर्थ काय? बी मायनस सीचा कॉम्प्लिमेंट. बी मायनस सी आपण डिरेक्टली बीचे एलिमेंट सीमधून मायनस करायचे, जे काही रिमेनिंग येईल ते, आणि त्यात ते सोडून जे काही येणार आहे तो झाला आपला बी मायनस सी कॉम्प्लिमेंट सेट. इझी. क्वेश्चन नंबर 4 पर्यंत काही डाऊट नाही आहे. ठीक आहे. थोडं आपण फिफ्थ आहे ना, मी ओरलीच एक्सप्लेन करते. इझी आहे. काम सॉल्व करायचं कोणाला? ठीक आहे, बघू आपण. लेट एक्स बी द युनिव्हर्सल सेट फॉर द नॉन एम्प्टी सेट्स ए अँड बी. व्हेरीफाय द डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉचे जे फॉर्म्युलाज होते दोन, ते फॉर्म्युलाज आहेत इथे. ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. मग आता इथं त्यांनी तेच केलंय. दॅट इज एक्स ए बी. तिन्ही व्हॅल्यूज दिलेत त्यांनी. युनिव्हर्सल सेट दिलाय, एचा सेट दिलाय, बीचा सेट दिलाय. मग त्याच्यात आपल्याला ए युनियन बी, ए युनियन बी आणि ए. आता आपल्याला इथे बेसिकली आहे ना कसं सॉल्व करायचं आहे, आपले जे काही फॉर्म्युलाज आहेत त्याच्यात सपोज आता ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट काढायचं आहे. मग त्याच्यात दोन गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. ए युनियन बी तरी काढायचं आहे, नंतर त्यांचं कॉम्प्लिमेंट काढायचं आहे. मग बेसिकली लागणार आहेत काय? ए युनियन बी. मग ते पहिले काढून घ्यायचं, ए युनियन बीचे व्हॅल्यूज, आणि मग नंतर कॉम्प्लिमेंटचे व्हॅल्यूज. आणि आता सेकंड क्वेश्चनमध्ये ए इंटरसेक्शन बी पण लागणार आहे. मग ए इंटरसेक्शन बी पण काढून ठेवायचे आधीच. मग सगळे व्हॅल्यूज एकत्र आले ना, डिरेक्टली फॉर्म्युलाजमध्ये टाकायचे आणि सॉल्व करायचे. आता इथे आपल्याला काय आहे? ए युनियन बी आणि ए इंटरसेक्शन बी काढता येईल तुम्हाला, काही इश्यू नाही आहे. मग त्याच्यानंतर ना ए डॅश आणि बी डॅश पण त्यांनी आधीच काढून ठेवला आहे. मग तेच सांगते मी की जे काही लागणारे गोष्टी आहेत फॉर्म्युलाजमध्ये, आता डी मॉर्गन्स लॉमध्ये आपल्याला आहे ना हे दोन गोष्टी होत्या की हे दोन फॉर्म्युलाज. मग ह्या दोन फॉर्म्युलाजमध्ये ए डॅश बी डॅश, ए डॅश बी डॅश लागणार होता आपल्याला, सो त्यांनी ते आधीच काढून ठेवले. ठीक आहे. सो मग तुम्ही हे सॉल्व करताल. इथे आपण सगळे इझी टर्म सॉल्ड एक्झाम्पल मधला फिफ्थ. करताय का तुम्ही आता नोटबुकमध्ये? काय करतो मनीष? हां ठीक आहे, चालेल. दाखवू का तुला? नाही, तू सॉल्व करशील ना? फिफ्थ फक्त ए इंटरसेक्शन बी. इझी आहे ना. डी मॉर्गन्स लॉ तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही हे सॉल्व करू शकता. तुम्हाला आता ह्या चॅप्टरमध्ये तर प्रॉपर्टीज आणि हे पाठ करावं लागणार आहेत.
मनीष काय डाऊट आहे तुला? वरद येणार आहे का नाही? बिझी इन सॉल्विंग. ओके. थंडी वाजते का तुम्हाला तिथे? एसी तुम्ही स्लो करू शकता. करायचंय? किती आहे? 20? ओके. पहिले मनीष ए इंटरसेक्शन ए यूनियन बी काढ. Solve example 6th. क्वेश्चन नंबर 5th सॉल्व करतोय आपण आता नोटबुकमध्ये, म्हणजे ते ऑनलाईन स्टुडंट्स पण सॉल्व करतील. हा 5th क्वेश्चन मध्ये आपल्याला ए युनियन बी डॅश इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट हे प्रूव्ह करायचं की दोन्ही व्हॅल्यू सेम असणार आहे. सो त्याच्यासाठी आपण नेसेसरी एलिमेंट्सचे व्हॅल्यूज फाइंड आउट करून ठेवू. ए बी आणि युनिव्हर्सल सेट टेक्स्टबुकमध्ये दिला आहे, तिथे तुम्ही चेक करा. सो ए युनियन बी आलेला आहे आपला 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे. आणि ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 1 2 आणि 5. ठीक आहे. आणि आपल्याला लागणार आहे ए डॅश ए कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. इथे सेट्स लिहिते मी, कन्फ्युजन नको. एक्स आहे आपला युनिव्हर्सल सेट, तो आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा आहे युनिव्हर्सल सेट. ए ची व्हॅल्यूज आहे 1 2 3 4 आणि 5. ओके. आणि बी ची व्हॅल्यूज आहे 1 2 5 6 आणि 7. ठीक आहे. आता आपल्याला ए कॉम्प्लिमेंट काढायचं आहे. युनिव्हर्सल सेटमध्ये ए चे टर्म्स सोडून जे काही रिमेनिंग आहे ते टर्म्स 6 7 8 9 10. आणि बी कॉम्प्लिमेंट 1 to 7 हां 3 4 9 10. आता काही सुद्धा अवघड आहे का ह्याच्यात? व्हॅल्यूज निघाले. सो आता इथे बघू आपण. आता ए युनियन बी डॅश, ए युनियन हा टर्म आहे, त्याचा कॉम्प्लिमेंट ते सोडून 1 2 3 4 5 6 7 सोडून रिमेनिंग काय आहे? आता फर्स्ट वनचं सोल्युशन बघू. ए युनियन बी हा आहे युनियन, त्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. सो ए युनियन बी ची व्हॅल्यू आहे ही 1 2 3 4 5 6 7. मग आता हा टर्म आपण युनिव्हर्सल सेटमध्ये चेक करतोय. मग तो चेक केल्यानंतर जो काही रिमेनिंग आहे काय 7 8 9 10 राईट. 8 9 10 आहे. सो 8 9 10 हे भेटलं फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे. आणि आपल्याला काढायचं आता ए डॅश आणि ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश.
आता ए डॅश काय आहे आपला, हा कॉम्प्लिमेंट आणि बी डॅश हा आहे. ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे, 8 9 10. सो 8 9 आणि 10 हा झाला सेकंड इक्वेशन. देन फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय कळते आपल्याला, ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. दोन्ही पण सेम आहेत हे समजलं. अथर्व समजतंय का तुला? आणि काही क्वेश्चन सॉल्व करायचे असतील बोर्डवरती तर तू सांगशील चॅट बॉक्सवर, नाहीतर कळणार नाही ना. तर तुम्हाला कळलंय ओरली आणि आधीचं लेक्चर पण झालंय. सो ठीक आहे. आणि ह्याच्यातलं सेकंड क्वेश्चन सेम आहे, ते तुम्ही सॉल्व करताल. ठीक आहे. आता थोडं नाईस क्वेश्चन आलेला आहे. आता हिते मनीष यू आर डन, सॉरी सलील तू काय करतोस, 6th क्वेश्चन. ठीक आहे. आता हे बघ 6th क्वेश्चनमध्ये आपल्याला आहे ना, हां पी क्यू आर हे 3 सेट्स दिलेत अँड द युनिव्हर्सल सेट एक्स इज दिस. युनिव्हर्सल सेटची व्हॅल्यू दिली आहे, एक्स इज इक्वल टू -2 -10 अँड ऑल. आता आपल्याला पी क्यू आर हे 3 सेट्स काढायचे. इक्वेशन दिलाय त्यांनी, क्वाड्रॅटिक इक्वेशन. x is such that x square plus 14x plus 40. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं काढणार, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सोल्युशन्स काढायचे आहेत आपल्याला. मग ते झाले आपले पीचा सेट आणि क्यूमध्ये ह्याचे सोल्युशन्स काढल्यावरती तो झाला क्यूचा सेट आणि आरमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 17x - 60 ह्याचे सोल्युशन्स काढले, तो झाला क्यूचा सेट. तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे सोल्युशन्स काढता येतात, येतात ना? हां फॅक्टरायझेशन मेथड. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 चा फर्स्ट पी आहे ना, पीचे सोल्युशन्स आपण काढू. पी इज इक्वल टू एक्स इज सच दॅट एक्स स्क्वेअर प्लस 14x प्लस 40 इज इक्वल टू 0. सलील सोल्युशन्स काढशील? ठीक आहे. तू सेकंड क्वेश्चनचे सोल्युशन काढणार आहेस. ओके ओके. आता आपल्याला आहे ना, हां एक्स स्क्वेअर प्लस 14x प्लस 40. हे बघ तुला 2च स्टेप्समध्ये सॉल्व करायचे. फर्स्ट की ह्याचे काय सोल्युशन्स असणार आहे, -14 -10 आणि -4. ठीक आहे का? आणि हे बघ इकडे येतो, 1 मिनटं. सी आता ह्याचे सोल्युशन्स आपल्याला असे पाहिजेत, 14x जे 40चे मल्टिपल्स असतील, राईट, 10 × 40 काइंड ऑफ. आणि ह्या दोघांचं ॲडिशन असलं पाहिजे. सो 10 + 14 10 + 4 केल्यावर आपल्याला 14 भेटतं आणि 10 × 40 केल्यावर 40. ठीक आहे. सो काइंड ऑफ सोल्युशन्स आपल्याला पाहिजेत. 10th 9th मध्ये केले ना सोल्युशन्स फाइंड करायचे. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पण आपण किती सॉल्व केलेत. फॉर्म्युला मेथड x² + 10x + 4x. तुला क्यूचे सोल्युशन्स का आरचे सोल्युशन्स काढतोस? क्यूचे सोल्युशन्स काढशील का आर? ठीक आहे, तू क्यूचे काढशील. P is equal to -4 and -10. Very good, Salil. मस्त.
सोल्युशन्स बरोबर आहेत त्याचे. एक्स कॉमन काढला 10x प्लस 4x. हां, मी हेच सांगत होते, ऑनलाईन स्टुडंट्स अँड ऑफलाईन स्टुडंट्स एव्हरीवन. हे जे त्यांनी 10x आणि 4x फॅक्टरायझेशन जे केलं त्यांनी 14ला, ते कसं केलं इज, ह्या 40चे 2 मल्टिपल्स आहेत 4 इंटू 10 अँड इन बिटवीन ॲडिशन ऑफ बोथ द टर्म्स. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -10 आणि -4, राईट. आता मनीष पी आणि क्यूची व्हॅल्यूज आहे. क्यूचं इक्वेशन आहे एक्स इज सच दॅट एक्स स्क्वेअर -5x, एक्स स्क्वेअर -5x प्लस 6 इज इक्वल टू 0 आय थिंक. हां, मग आता एक्स स्क्वेअर -5x प्लस 6, ठीक आहे. आता ह्याचे सोल्युशन डिरेक्टली पण येतात. 3 2 जा 6, 3 प्लस 2 6. ते तुला सेकंड वन पण मी सॉल्व करायला लावणार आहे. इट्स व्हेरी इझी. हां, असं इन डिटेल पाहिजे, लाईक म्हणजे स्टुडंट्सला पण कळेल, ऑनलाईन ऑफलाईनवाले रिमेनिंग. मायनसची साईन का घेतलीस? का नाही? हां, कर मी लास्टला विचारते. आता डिरेक्टली आपण आहे ना 8th क्वेश्चन बघणार आहे. 6th. It is 6 -6. Very good. 3 इंटू 2, हे त्यांनी मायनस साईन -3 आणि -2 घेतलं बिकॉज -5 पाहिजे आपल्याला. सो -5 प्लस होतं. व्हेरी गुड मनीष. अँड चालेल, ठीक आहे. आता दोन्ही सोल्युशन्स भेटलेत, पी आणि हा होता क्यू. क्यूचा सेट आहे -3, -2. काय केलेत? फक्त फॅक्टरायझेशन केलं, -3 -2. हां, -3 आहे का? 3 आणि 2. ओके, व्हेरी गुड, बरोबर. सो 3 आणि 2 हे 2 सोल्युशन्स आपल्याला भेटले पी आणि क्यूचे. हे आहेत आपले सेट्स. आणि अजून एक सेट राहिला आहे, तो काय आहे? पी क्यू आणि आर. क्वेश्चन नंबर 6चा आर सेट इज इक्वल टू एक्स ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 17x minus 60 is equal to 0. So x square plus 17x minus 60 is equal to 0. ह्याचे काय फॅक्टरायझेशन असणार आहे? 60चे 17 12 इंटू 5 60. सो आणि मायनस नाही येते आपल्याला. सो 12 इंटू 5 12 प्लस 5 20 इंटू 3 20 मायनस 3 17 येईल, पण 20 इंटू 3 60. हां, हे पण 2 सोल्युशन्स येऊ शकतात, म्हणजे तुमचे अकॉर्डिंगली. पण पुढे हे पण सॉल्व होतं आहे का? -20 प्लस 20
-3 आणि 20 इंटू 3 -60. येस, हे पण येऊ शकतं. आणि काय बघितलं आपण, 15 इंटू 4, 15 इंटू 12 प्लस 5 नाही हो, हां, आणि 12 प्लस 10 नाही होणार. सो ह्याचे सोल्युशन्स असणार एक्स, सॉरी डिरेक्टली आपण 20 आणि 3 जर का घेतले सोल्युशन्स, एक्स स्क्वेअर प्लस 20x मायनस 3x मायनस 60 इज इक्वल टू 0. सो इथे ना एक्स जर का कॉमन काढला, एक्स प्लस 20 आणि इथे आपण -3 कॉमन काढला तर एक्स प्लस 20. ओके, समजतंय ना तुम्हाला, एक्स -3 आणि एक्स प्लस 20. सो एक्स इज इक्वल टू +3 आणि एक्स इज इक्वल टू -20. डन. आणि हा भेटला आपल्याला आरचा सेट. आता पुढे काय ऑपरेशन, इथपर्यंतच डिफिकल्टी होती क्वेश्चनमध्ये की आपल्याला सेटपर्यंत पोहोचायचं कसं. आता एकदा सेट भेटला आणि युनिव्हर्सल सेट त्यांनी ऑलरेडी क्वेश्चनमध्ये दिला आहे, सॉल्ड एक्झाम्पल 6th मध्ये. सो युनिव्हर्सल सेट दिलाय, पी क्यू आर तिन्ही सेट्स भेटले. आता पुढे खूप इझी आहे, ए युनियन बी, ए इंटरसेक्शन बी, ए कॉम्प्लिमेंट, डी कॉम्प्लिमेंट, हेच सगळं करायचं आहे. हा क्वेश्चन होमवर्क. ठीक आहे, इथपर्यंत तर मेन होतं जे आपण क्लासरूममध्ये सॉल्व केलं आहे. झालं 6th. 7th पण इझी आहे, फॉर्म्युला ज्याचे सगळे व्हॅल्यूज दिलेत. थांब, सगळ्यात पहिले आपण 8th क्वेश्चन घेऊ. आता एक न्यूमेरिकल क्वेश्चन घेऊयात. ठीक आहे, आता लेक्चरचं टायमिंग पण, सो म्हणजे तुम्हाला घरी जाऊन सॉल्व करता येतील. हां, 8th क्वेश्चन बघा काय आहे. In an examination, 40 students failed in physics, 40 in chemistry, 35 in mathematics, 20 failed in maths and physics, 17 in physics and chemistry, 15 in mathematics and chemistry, and 5 in all 3 subjects. ठीक आहे, मग आता ह्या क्वेश्चननीच आपल्याला सगळे सेट्स फाइंड आउट करायचे की चला आपण करूच. थांब, इथे सॉल्व करते मी. आता हा 8th क्वेश्चन जो आहे त्याचे आपण आहे ना, इथंच मला लगेच सोल्युशन सांगा. इफ एन एक्झामिनेशन 40 स्टुडंट्स फेल्ड इन फिजिक्स, सो नंबर ऑफ, हां, नंबर ऑफ फिजिक्स किती असणार आहेत, 40. नंबर ऑफ 40 इन केमिस्ट्री 40. एन एम, हां, एन एम 35. हे झाले मॅथमॅटिक्सपर्यंत. आणि 20 फेल्ड इन मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स. व्हेरी गुड. पी युनियन का घेतलं, कारण की दोघं कॉमन म्हणजे सगळेच फेल आहेत त्याच्यात. फिजिक्स 20 असे स्टुडंट्स आहेत जे मॅथ्स आणि फिजिक्स दोन्हीमध्ये फेल आहेत. सो एन कुठले, मॅथ्स आणि मॅथ्स युनियन पी किती आहेत तसे स्टुडंट्स, 17 स्टुडंट्स आहेत. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री 20 इन फे, हां ठीक आहे, मी खालचा नंबर बघितला. So that are 20 students.
20 failed in maths and physics. कॉमन पण नाही, पण ते सगळे स्टुडंट्स आहेत ना इन टोटल, असे थोडी ना दिलेत. आता आहे ना इथं हे बघ पुढं, मॅथमॅटिक्स अँड केमिस्ट्री अँड कॉमन येईल का? बिकॉज 20, हां हां, 20 स्टुडंट्स कॉमनली फेल आहेत. मॅथमॅटिक्स आणि फिजिक्समध्ये 20 स्टुडंट्स फेल आहेत. सो 20 फेल्ड इन मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स. थांब. ठीक आहे. आता ओ गॉड, प्लीज वर्क इट. ठीक आहे. आता 20 फेल्ड इन मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स. आता हे असे स्टुडंट्स आहेत जे मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स दोन्ही कॉमनली फेल आहेत. सो त्यांची व्हॅल्यूज असणार आहे 17, आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये आहेत, मी 20 आहे, हे 20 आहे. आणि n नंबर ऑफ फिजिक्स केमिस्ट्री, फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये किती स्टुडंट्स आहेत? 17. ठीक आहे. सो आणि 15 इन मॅथमॅटिक्स अँड केमिस्ट्री. मॅथमॅटिक्स अँड केमिस्ट्रीमधले जे स्टुडंट्स आहेत ते किती आहेत? 15 अँड 5 इन ऑल 3 सब्जेक्ट्स. मग आता काय असणार आहे? एन नंबर ऑफ एम इंटरसेक्शन सी इंटरसेक्शन पी इज इक्वल टू 5. ठीक आहे. आता क्वेश्चन काय बघू आपण. हां, 3 सब्जेक्ट्समध्ये हे ती सगळे फेल आहेत. आणि 350 स्टुडंट्स अपियर्ड फॉर द एक्झामिनेशन. म्हणजे टोटल स्टुडंट्स किती आहेत? 350 म्हणजे आपलं काय असणार आहे? एक्स काय? युनिव्हर्सल सेट. सो इन टोटल सगळे स्टुडंट्स आहेत ते त्या सेटला आपण म्हणणार आहे युनिव्हर्सल सेट. सो आपला एक्स आहे इज इक्वल टू 350. नंबर ऑफ एक्स इज इक्वल टू 350. मग आता पुढे काय करायचं आपल्याला की हाऊ मेनी ऑफ देम डिड नॉट फेल इन एनी ऑफ 3 सब्जेक्ट्स. मग एनी ऑफ 3 सब्जेक्ट्समध्ये ते फेल झाले नाही आहेत असे स्टुडंट्स फाइंड आउट करायचे. आता आपल्याला सगळे सेट्स माहिती आहेत. आता हे बघा, द नंबर ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड इन ॲटलिस्ट 1 सब्जेक्ट. आता त्यांनी आहे ना ॲटलिस्ट 1 सब्जेक्ट काढल्यानंतर आपल्याला हे समजते. आता तुम्हाला क्वेश्चन तरी एक माहिती आहे की आपल्याला काढायचं काय की हाऊ मेनी ऑफ देम डिड नॉट फेल इन एनी सब्जेक्ट. असे स्टुडंट्स काढायचे जे कशातच फेल नाही झालेत. मग इथे आपण असे नंबर्स, सगळे नंबर्स तर आपल्याला माहिती आहेत किती फेल आहेत पर सब्जेक्ट, किती टोटल आहेत आणि ते सगळं. मग नंबर ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड इन ॲटलिस्ट 1 सब्जेक्ट. आता एका सब्जेक्टमध्ये फेल आहेत म्हणजे काय? ॲटलिस्ट म्हणजे काय? कमीत कमी एक, पण एकापेक्षा जास्त पण असू शकतात. सी 2 शब्द असतात, ॲटलिस्ट अँड ॲटमोस्ट. सो ॲटलिस्ट आलं म्हणजे एक, म्हणजे फक्त एक नाही, एकापेक्षा जास्त. मिनिमम 1 बट मॅक्झिमम एनिथिंग इट कॅन बी. सो असे किती स्टुडंट्स आहेत? द नंबर ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड इन ॲटलिस्ट 1 सब्जेक्ट. ते एका सब्जेक्टमध्ये पण फेल होऊ शकतात आणि तिन्ही सब्जेक्ट्समध्ये पण फेल होऊ शकतात. अशी त्यांची प्रोबॅबिलिटी असू शकते. ठीक आहे. मग त्यांनी काय घेतले? एन नंबर ऑफ मॅथमॅटिक्स युनियन फिजिक्स युनियन केमिस्ट्री. बिकॉज तिन्ही सब्जेक्ट्समधला युनियन का घेतला त्यांनी? कारण की इन टोटल तिन्ही सब्जेक्ट्समध्ये ते फेल होऊ शकतात. मग आता त्याचा फॉर्म्युला हा आहे, वी हॅव नंबर ऑफ मॅथमॅटिक्स नंबर ऑफ, हा जो फॉर्म्युला आहे ना आपण प्रॉपर्टीजमध्ये इथे शिकलोय. कळतंय ना तुम्हाला आपण काय करतोय? कार्डिनॅलिटी ऑफ, इथे हा फॉर्म्युला
सिक्स्थ वन आय थिंक, राईट ना. एन ऑफ ए युनियन बी युनियन सी हा फॉर्म्युला जो आहे तो आपण इथे यूज करतोय. हे थोडी लेवल हाय क्वेश्चन्स आहेत पण इझी आहे, सगळं क्वेश्चनमध्ये दिले. आता ह्या टाईपचा अजून एक क्वेश्चन आला तरी तुम्हाला सॉल्व करता येईल. आता काय, हा फॉर्म्युला लिहायचा, मग एन ऑफ ए एन ऑफ बी सगळे व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचे. ठीक आहे. आता काय केलं आपण, नंबर ऑफ मॅथमॅटिक्स, नंबर ऑफ फिजिक्स, नंबर ऑफ केमिस्ट्री, इंटरसेक्शन हा फॉर्म्युला ॲज इट इज. मग त्याच्यानंतर सगळे व्हॅल्यूज. आता इन केस तुम्हाला वाटलं की लाईक एम इंटरसेक्शन सीची व्हॅल्यू नाही आहे, मग आपण तिथे सेट्स तर आहेत आपल्याकडे, सगळे सेट्स जे काही क्वेश्चनमध्ये दिलेत आधीच आपण नोट डाऊन केलेत हे सगळे, मग तिथे चेक करायचं. ठीक आहे, ह्याच्यात काय डिफिकल्टी. मग काय आपण सगळे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले, आन्सर भेटला ह्याचा एन एम युनियन पी युनियन सीचं 68. मग नंबर ऑफ स्टुडंट्स हू डिड नॉट फेल इन एनी सब्जेक्ट. आता आपण असे स्टुडंट्स फाइंड आउट केले जे कशातच फेल नाही झालेत, राईट. नंबर ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड इन ॲटलिस्ट वन सब्जेक्ट, म्हणजे मिनिमम एका सब्जेक्ट म्हणजे तिन्ही सब्जेक्टमध्ये फेल झाले असे स्टुडंट्स आपण फाइंड आउट केलेत. मग आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे की असे स्टुडंट्स जे कशातच फेल नाही झालेत. मग टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स माहिती होते 350. 350 हे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स माहिती आहेत आपल्याला. मग त्याच्यातनं जर का आपण असे स्टुडंट्स सबट्रॅक्ट केले जे फेल झालेत, मग रिमेनिंग कोण स्टुडंट्स असणार आहेत, ते स्टुडंट्स जे पास झालेत, राईट. कळलं ना. नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आहे 350. आपण फाइंड आउट केलं नंबर ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड. मग क्वेश्चनमध्ये त्यांनी काय सांगितलंय, हाऊ मेनी स्टुडंट्स डिड नॉट फेल इन 3 सब्जेक्ट. आता आपण टोटल स्टुडंट्स माहिती आपल्याला 350 आहेत, त्याच्यातनं आपण असे स्टुडंट्स सबट्रॅक्ट केले जे फेल झालेत. मग ह्याच्यातनं जे कोणी रिमेनिंग असणार आहे, रिमेनिंग ते पास झालेले स्टुडंट्स असणार आहेत, राईट. मग पास झालेले स्टुडंट्सच आपल्याला काढायचे आहेत. मग त्याच्यासाठी आपल्याला पहिले ही व्हॅल्यू काढायला लागली, द स्टुडंट्स हू आर फेल्ड इन ॲटलिस्ट वन सब्जेक्ट. मग ते काढल्यानंतर आपल्याला रिमेनिंग भेटू शकतं जे क्वेश्चनमध्ये दिलं आहे. ठीक आहे. मग अशा टाईप्स ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे. झालं आपलं सॉल्व्ड एक्झाम्पलचा 8th क्वेश्चन. 9th क्वेश्चन पण न्यूमेरिकलच आहे. सो आज आपण इथे स्टॉप करू. आज आपले ऑलमोस्ट सगळेच झालेत सॉल्व्ड एक्झाम्पल्स. ठीक आहे. आता एक्सरसाइजची जबाबदारी तुमची. आणि काही डाऊट असेल तर तरी विचारा, काही प्रॉब्लेम नाही आहे, काही इश्यू नाही आहे. आपण क्लासरूममध्ये सॉल्व करूयात. ठीक आहे. झालं 5th क्वेश्चन. भेटला द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डिड नॉट फेल इन एनी सब्जेक्ट, दे आर 282. ठीक आहे, मग आज वाइंड अप करूयात आता इथे. थँक्यू. उद्या आपण रिलेशन स्टार्ट करणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये.